नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत ज्याने भारताचं चित्रच पालटून टाकलं. ही गोष्ट आहे भारताच्या हरित क्रांतीची, की कसं एका अब्जाहून अधिक लोकांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी भारताने आपल्या शेतीमध्ये एक अभूतपूर्व बदल घडवून आणला. चला तर मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. आपण सुरुवात करणार आहोत त्या संकटापासून ज्याने या क्रांतीला जन्म दिला. मग पाहूया बदलाची ती बीजे कशी रोवली गेली, त्यातून क्रांतीची फळं कशी मिळाली, त्यासोबत कोणती आव्हानं आली आणि आज आपण हरित भविष्याकडे कशी वाटचाल करत आहोत. पण ही क्रांती का झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्यावेळच्या परिस्थितीकडे जावं लागेल, त्या संकटाकडे ज्यातून ही क्रांती जन्माला आली. विचार करा, 1965-66 मध्ये काय परिस्थिती होती. देशात भीषण दुष्काळ पडला होता. शेतीतलं उत्पन्न जवळपास थांबलं होतं आणि देशभरात अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. मग प्रश्न हा होता की या मोठ्या उपासमारीवर मात करून काही वर्षांतच अन्नसुरक्षा कशी मिळवायची. या प्रश्नाचं उत्तर केवळ सरकारी धोरणांमध्ये नव्हतं. ते आलं एका वैज्ञानिक चमत्कारातून, एका अशा शोधातून जो फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला बदलणार होता. आणि या समाधानाची सुरुवात झाली एका चमत्कारी बियाणाने. हे बियाणं विकसित केलं होतं जर्मन कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी, तेही मेक्सिकोमध्ये. ही होती हाय यील्ड व्हरायटी, म्हणजे जास्त उत्पादन देणारी गव्हाची बियाणं. आणि यांनी मेक्सिको आणि तायवानमध्ये तर आधीच कमाल करून दाखवली होती. आता हीच क्रांती भारतात आणण्याचं शिवधनुष्य उचललं होतं डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी. म्हणूनच त्यांना भारताच्या हरित क्रांतीचे प्रणेते असं म्हटलं जातं. त्यांनी हे नवीन तंत्रज्ञान भारतीय शेतीसाठी, इथल्या मातीसाठी अनुकूल बनवलं. त्यांचं योगदान इतकं मोठं आहे की 2024मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. तर हे नवीन तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय होतं? हा एक संपूर्ण पॅकेज होता. यालाच सुगीपूर्व तंत्रज्ञान किंवा प्री हार्वेस्ट टेक्नॉलॉजी असं म्हणतात. म्हणजे पीक कापणीला येण्याआधीच उत्पादन कित्येक पटींनी वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक गोष्टींचा एक संच. आता गंमत बघा, या पॅकेजमधले घटक कोणते होते? उच्च उत्पादन देणारी बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं आणि आधुनिक सिंचन सुविधा. पण यातली खरी मेख ही होती की हे सगळं एकत्र काम करणं गरजेचं होतं. म्हणजे बघा, ही नवीन बियाणं खतांना खूप चांगला प्रतिसाद द्यायची, पण त्यासाठी त्यांना मुबलक पाणी लागायचं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बसला तेव्हाच खरं यश मिळालं. बरं, मग हे सगळं प्रत्यक्षात आल्यावर काय झालं? त्याचा परिणाम इतका जबरदस्त आणि इतका जलद होता की सगळेच थक्क झाले. आकडेवारी बघितली तर लगेच लक्षात येईल. 1967 साली आपलं अन्नधान्य उत्पादन होतं 74 दशलक्ष टन. आणि त्यानंतर अवघ्या 3 वर्षात म्हणजे 1970 पर्यंत हा आकडा थेट 108 दशलक्ष टनांवर जाऊन पोचला. विचार करा, केवढी मोठी झेप होती ही. हिरव्यागार पिकांमध्ये झालेली ही जी प्रचंड वाढ होती, म्हणूनच याला हरित क्रांती असं नाव मिळालं. आणि 1980चं दशक उजाडता भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आता आपल्याला अन्नासाठी दुसऱ्या देशांपुढे हात पसरायची गरज नव्हती. हे आपल्या राष्ट्रीय स्वाभिमानासाठी आणि सार्वभौमत्वासाठी एक खूप मोठं पाऊल होतं. पण म्हणतात ना, प्रत्येक मोठ्या यशासोबत काही आव्हानं पण येतात. हरित क्रांतीच्या बाबतीतही तसंच झालं. या यशामुळे काही नवीन समस्याही उभ्या राहिल्या. झालं असं की हे नवीन तंत्रज्ञान सुरुवातीला महागडं होतं. नवीन बियाणं, खतं, उपकरणं यासाठी भांडवल लागायचं. जे श्रीमंत शेतकरी होते त्यांच्याकडे हे पैसे होते, त्यामुळे त्यांनी लगेच हे तंत्रज्ञान वापरलं आणि त्यांचा फायदा झाला. पण जे गरीब शेतकरी होते त्यांच्याकडे एवढे स्रोत नव्हते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागात एक मोठी आर्थिक दरी निर्माण झाली. आता ही दरी कमी करण्यासाठी सरकार पुढे आलं. सरकारने 2 महत्त्वाच्या गोष्टी केल्या. एक म्हणजे खतं आणि शेतीची अवजारं यावर अनुदान म्हणजे सबसिडी दिली. आणि दुसरं म्हणजे बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना अगदी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिलं. यामुळे हे तंत्रज्ञान हळूहळू लहान आणि गरीब शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचू शकतं. आता एक नवीनच प्रश्न समोर आला. उत्पादन इतकं वाढलं की त्या अतिरिक्त धान्याचं करायचं काय? म्हणजे बघा, ही एक चांगली समस्या होती, पण समस्या तर होतीच. आणि यासाठी गरज होती सुगीनंतरच्या तंत्रज्ञानाची, म्हणजे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीची. यामध्ये काय काय येतं? तर शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून सरकारने हमी भाव निश्चित केली. वाढलेलं धान्य साठवण्यासाठी मोठी गोदामं आणि शीतगृहे बांधली गेली. अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना दिली गेली आणि कृषी बाजारपेठांमध्ये सुधारणा करण्यात आल्या.
म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की हरित क्रांतीच्या यशासाठी जेवढं सुगीपूर्व तंत्रज्ञान महत्त्वाचं होतं तेवढंच सुगीनंतरचं व्यवस्थापनही निर्णायक ठरलं. पण ही गोष्ट इथे संपत नाही. 1980च्या दशकात जरी आपण स्वयंपूर्ण झालो असलो तरी नवनवीन शोध आणि प्रगतीची ही वाटचाल आजही सुरू आहे. आज ज्याला दुसरी हरित क्रांती किंवा सदाहरित क्रांती म्हटलं जातं, तिचा मुख्य उद्देश आहे शाश्वत विकास. म्हणजे उत्पादन तर वाढवायचंय, पण पर्यावरणाची काळजी घेऊन. म्हणूनच आजकाल रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय शेती आणि जैविक खतांवर जास्त भर दिला जातोय. आणि एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अन्नधान्याच्या उत्पादनात मिळालेल्या या जबरदस्त यशाने कृषी क्षेत्रातल्या इतर भागांनाही प्रेरणा दिली आणि यातूनच जन्म झाला इंद्रधनुष्य क्रांतीचा. जसं इंद्रधनुष्यात वेगवेगळे रंग असतात तसंच या क्रांतीत वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश आहे. म्हणजे बघा, हरित क्रांती होती अन्नधान्यासाठी, तशीच नील क्रांती मत्स्य उत्पादनासाठी, पीत क्रांती तेलबियांसाठी, श्वेत क्रांती दुधासाठी, रजत क्रांती अंड्यांसाठी, सुवर्ण क्रांती फळफुलांसाठी आणि लाल क्रांती मांस उत्पादनासाठी. या सगळ्यांनी मिळून भारताच्या कृषी क्षेत्राला एक संपूर्ण नवीन रूप दिलं. तर उपासमारीच्या संकटातून बाहेर पडून एक जागतिक अन्न उत्पादक बनण्यापर्यंतचा भारताचा हा जो प्रवास आहे तो खरंच खूप काही शिकवणारा आहे. आज जेव्हा संपूर्ण जग अन्न सुरक्षा आणि हवामान बदलासारख्या मोठ्या आव्हानांना तोंड देत आहे, तेव्हा भारताच्या या गोष्टीतून, या अनुभवातून आपण कोणते धडे घेऊ शकतो? संकट काळात योग्य विज्ञान, धोरण आणि इच्छाशक्ती एकत्र आली तर काय होऊ शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे, नाही का?